आता चाललो आहोत गोव्याला. आता आपण पोचलो आहोत म्हापसाला. हे मागे तुम्ही जे चर्च बघताय सेंट ॲलेक्स चर्च आहे. आता आपण गोव्याला कलंगूटला पोचलो आहोत आणि आपण आता राहिलो होतो कामत रेसिडेन्सीला. आपल्याला उशीर झाल्या कारणाने आपण आता जस्ट फ्रेश झालो आहोत 1-2 तास आराम करून आणि आपण आता म्हापसाला जाणार आहोत. इथून राईटला म्हापसा आहे आणि आपण तिथे आता फिश मार्केट बघणार आहोत. चला तर मग. हे आहे म्हापसा फिश मार्केट. A few moments later. Tomorrow, day 2. आता आपण म्हापसाला चाललो आहोत. हे बघा, हे सेंटरला डॉल्फिनचा स्टॅच्यू आहे. हे सेंट ॲलेक्स चर्च आणि इथून राईटला गेल्यावर म्हापसा. हे बघा बोर्डमध्ये लिहिलेलं आहे सर्व डिटेल्स. हे आहे मार्केट, म्हापसा मार्केट, जिथे तुम्हाला सॉसेजेस वगैरे इथे तुम्हाला क्रिसमसचे सर्व स्वीट्स मिळतील आणि हे लोक होममेड बनवून आणून देतात. तुम्ही ॲज पर ऑर्डर पण देतात आणि हे पूर्ण इथे तुम्हाला मसाले, फ्रूट्स, इवन चिकन, मटन, पोर्क सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील या मार्केटमध्ये. हे बघा, दोन्ही साईडला स्टॉल्स आहेत आणि आपण सकाळी आल्या कारणाने एवढी गर्दी नाही आहे. हे बघा, म्हापसा बाजार समोर लिहिलेलं आहे. हे सर्व मसाले आणि या पूर्ण ताज्या भाज्या आहेत. आणि एक सगळे मटन शॉप आहेत. Six and a half hours later. आता आपण चाललो आहोत साऊथ गोवा फिरायला. चला तर मग. And this is a bridge here? No, this. सेंट अगस्टिन टॉवर हा ओल्ड गोवामध्ये आहे आणि 1602 साली पोर्तुगीजांनी अगस्टिन संन्यासांसाठी जो बांधलेला सेंट अगस्टिन चर्चचा हा भाग होता. हे चर्च त्या काळातील गोव्यातील सर्वात मोठं चर्चपैकी एक मानलं जात होतं. कालांतराने त्याच्यात भूकंप, मुसळधार पाऊस यामुळे त्याच्यात आणि नंतर दुर्लक्ष झाल्यामुळे बहुतांश त्याचा भाग हा कोसळला आणि आज सुमारे 46 मीटर उंच मनोरा फक्त शिल्लक आहे. हा टॉवर पोर्तुगीज स्थापत्य शैलीचे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जाते. सेंट अगस्टिन टॉवर हे गोव्याच्या समृद्ध इतिहासाचे
आणि पोर्तुगीज राजवटीचे वार्षिक प्रतीक आहे. त्यामुळे हे पर्यटकांचे एक आकर्षण ठिकाण बनलेलं आहे. तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आता आपण पोचलो आहोत आर्ट एक्झिबिशनला. इथे एंट्री फी 10 आहे पर पर्सन. इथे तुम्हाला लाईव्ह स्टोरी ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरची तुम्हाला इथे पेंटिंगद्वारे तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. ती तुम्ही अवश्य जाऊन बघा. अच्छा, this one is on the right. Yeah, it is. Hey. Song. It was very dangerous and terrible storm. Saint Francis Xavier was always having his crucifix with him. So he blessed the storm and he was out of the ship miraculously. But he lost his crucifix in the sea. In the big vast sea and this terrible storm was took place. And an impossible thing to get the crucifix from the sea also. But he had a great faithful servant of Christ. So this guy brought his crucifix back to him. Impossible thing. And with the same cross, he dragged the grave also and got the cross mark on the scale. Ever since. Yes. Yeah. And as you know, he was died spiritually for as a entry ticket is there, 10 rupees per person. आता आपण सेंट फ्रान्सिसला लोकांना जातो माहित पण नाही ना, म्हणजे अनेक चर्च आहे. आणि आपल्यासोबत आहेत मिस्टर राहुल जे आपल्याला साऊथ गोवा दाखवणार आहेत. आता आपलं सेकंड हे आहे बॉम्ब जीसस. राहुल आपल्याला आता सर्व डिटेल्स देतोय चर्चबद्दल. बेसिलिका ऑफ बॉम्ब जीसस मध्ये जाणार आहोत. हे सेंट फ्रान्सिस झेवियरचं शरीर म्हणजे ठेवलेलं आहे आणि त्याच्या ऑपोजिटमध्ये ते आणखीन एक चर्च आहे. ते आहे आपलं म्युझियम. And the original, he was kept here also, no, at one time, and then he was moved over here. No, actually they wanted to move it this side. Okay. Then still they kept it over here. So. Crowd. आता आपण पोचलो आहोत बेसिलिका ऑफ बॉम्ब जीसस ओल्ड गोवाला. ड्युरिंग क्रिसमसला आपण ह्या चर्चला आलेलो आहोत. त्यामुळे इथला क्राऊड बघा. A few minutes later. आता आपण आलो आहोत श्री गोमंतक तिरुपती बालाजी संस्थानला. हे बालाजी टेम्पल आहे. हे मॅनेज बाय कोकिलाबेन ट्रस्ट आणि त्यामुळे हे सर्व आता कोकिलाबेन ट्रस्टच्या अंडर आहे. आणि त्यांनी हे असं हे जे मंदिर आहे ते आपण आता बघणार आहोत. चला तर मग. बालाजी आहे ना. इथे तुम्ही तिरुपती मंदिरमध्ये आतमध्ये आल्यावर इथे शूज काढण्यासाठी जागा आहे आणि इथे तुम्ही तुमचे
पाय धुवून आपण आता मंदिरात जाणार आहोत. इथे पाय धुवायचं आहे, ह्याच्यासाठी खूप एक्साइटेड आहे. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. इथे एकूण 3 मंदिर आहेत. इथे आपण एंट्री केल्यावर बालाजीचं हे मोठं मंदिर आहे. त्याला लागूनच ही 2 मंदिर आहेत. एक महागणपती आहे आणि देवी पद्मावती पण आहे. अनिल आता फोटोग्राफर झालाय. A few minutes later. आता आपण मंगेशी मंदिराला भेट द्यायला चाललेलो आहोत. आपण दर्शन घ्यायला निघालो आहे. दर्शन झाल्यावर आपण आता पोचलो आहोत श्री मंगेश प्रसन्न मंगेश संस्थानला, म्हणजे आपल्या मंगेशी देवळाला. हा रोड आहे आपल्याला श्री मंगेश इकडे यायला. आणि हे बघा, हे खाली सतलाव आहे आणि हे आहे एंट्रन्स. आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. इथे फोटोग्राफ काढायला आपल्याला अलाउड करणार नाहीत, त्यामुळे आपण बाहेरूनच बघत आहोत. आणि इथे ड्रेस कोड पण आहे. शॉर्ट्स वगैरे, शॉर्ट ड्रेसेस, पॅन्ट्स वगैरे इथे आपल्याला घातलेलं चालत नाही. मग ते लोक असं धोतर देतात आणि ते आपल्याला घालावं लागतं. आता आपण पोचलो आहोत स्पाइस प्लांटेशनला. चला, इथे आपण गाडी पार्क करून आता स्पाइस गार्डन बघायला चाललो आहोत. इथे थोड्या स्टेप्स आहे. माकडं आहेत बघा इथे. ऑन द वे काहीतरी हातातनं खेचायचे. चला तर मग. ओनली कैश? नेटवर्क नहीं है. जियो भी नहीं है. अरे तो अंदर कैसे देंगे फिर? अंदर आपको नेट वाईफाई देंगे. इधर करूँ? हाउ मच इट इज? ये ट्राई करो. 2500. One कार्ड है minute, तो let me कार्ड भी चलता है. कार्ड चलेगा. आपण राहुलला बोलायला लावूया. बोला इथे कॅश लागते ते बोला. इकडे थोडं रेंज नाही, म्हणजे कॅश घेऊन यायचं हवं आपल्याला. बिकॉज ऑफ द रेंज. बट ऑनलाइन पण चालतोय. हो, ऑनलाईन पण चालतोय. मी online भरलाय. कार्ड पण चालतोय. मोस्टली कॅश आणि कार्ड इथे चालतं. ऑनलाईन त्यांच्याकडे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ते लोक कॅश द्यायला सांगतात. इथे मासे पण दिसतात. हे बॅकवॉटर असावं आणि त्याच्यावरती हा जो लाकडी ब्रिज बांधला आहे तिथून आपल्याला हे क्रॉस करून स्पाइस गार्डनला जायचं आहे. दोन्हीकडे बघा तुम्ही पाण्यामध्ये कमळ पण दिसत आहे. You got this fire? Lily pads. Dad, are those lily pads? Yeah. हे डोंट रन, डोंट मागे पुढे होतो. आता आपण तर स्पाइस गार्डनला पोचलो आहोत. चला मी तुम्हाला दाखवते एक राऊंड स्पाइस गार्डनमध्ये. चला तर मग. थँक्यू.
लेमन ग्रास ओके. जसं तुम्ही एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इथे लेमन ग्रास टी देण्यात येते आणि मग इथून तुम्ही पुढे आपण आता 3:30 होऊन गेले त्यामुळे आपण लंचला चाललो आहोत. लंच झाल्यानंतर आपण डेमो लंच झाल्यावर आपण टूरला जाणार आहोत स्पाइस गार्डनच्या. तर चला तर मग आपण आधी लंच करूया. इथे येताना आधी तिकीट घ्यावी लागते 500 रुपये पर पर्सन जेवणाचे आणि तुम्हाला हे पूर्ण आतमध्ये स्पाइस गार्डन आहे ते दाखवण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्हाला गाईड पण घ्यावा लागतो. चला तर मग बघूया आपण आपली ट्रिप. आता आपण टूरला सुरुवात करतोय. त्यात आई आहेत आपल्याला ज्या टूरचं सगळं डिटेल. आता आपण टूरला सुरुवात करतोय. आता आई आहेत आपल्याला टूरचं सगळं. काजू का सीजन आता है देखिए, क्योंकि अभी काजू का सीजन नहीं, काजू का सीजन अपने मई में होता है. तो फ्रूट जब काजू का रेडी होता है ना, नीचे का नट जो होता है इसे हम सेपरेट पैकेट में डालते रोस्टिंग के लिए एंड फ्रूट का जूस निकाल कर इसे फर्मेंटेशन के लिए छोड़ते हैं 7 से 8 दिन के लिए. जैसे बैरल में भर के ना छोड़ दिया जाता है एंड आफ्टर फर्मेंटेशन बॉइल किया जाता है कॉपर वेसल में. तो बॉइलिंग के वक्त में पूरा कवर किया जाता है. नीचे से चाय लगाते हैं, पाइप के ऊपर से हम कंटिन्यूसली ठंडा पानी डालते हैं. इस पाइप के अंदर से वेपर आता है वाटर कलेक्ट. तो पहला जो डिस्टिल हमें मिलता है उसे उद्राक बोलते हैं, जिसमें 9-10% अल्कोहल होता है. और दूसरी बार हम क्या करते हैं 50% उद्राक लेते हैं, 50% फर्मेंटेशन जूस लेते हैं, मिक्स करके अगेन सेम प्रोसेस होती है. और दूसरी बार जो हमें मिलता है ना उसे काजू खेनी बोलते हैं, जिसमें 40% अल्कोहल होता है. और खेनी जो है एज अ मेडिसिन आप यूज कर सकते हैं, बहुत से ले सकते हैं. मतलब जैसे कफ कोल्ड है, एपिटाइजर है, ब्लड सर्कुलेशन है, स्टमक अपसेट है, तो एज अ मेडिसिन आपको एक स्पून लेना होता है. मतलब 10 to 15 ml, इससे ज़्यादा यूज नहीं करनी है. अगर आप 30 ml से ज़्यादा गलती से भी लेते हो ना तो एक जगह लेकर पूरा गोवा घूम के आ जाएगा, वो भी फ्री है. तो एज अ मेडिसिन आपको एक स्पून लेना है, इससे ज़्यादा यूज नहीं करनी है. वैसे एंजॉय के लिए आप ले सकते हो, पानी के साथ नींबू के साथ मिक्स करके. वैसे हम ना ट्राई करने के लिए देते हैं, बट आज भी हमें ड्राई डे तो हम आपको भी टेस्ट करने के लिए मिक्स करते हैं. और सेम को एक्सपायरी नहीं होती है, आप कितने भी टाइम तक में रेडी रख सकते हो. छोड़ सकते. सारे पेड़ जो है सुपारी के बेटर लगते हैं, ऊपर आप देख सकते हो लगी हुई है. ग्रीन जो है कच्ची है, ऑरेंज जो है पक चुका है. तो पकने के बाद इसे निकाल कर सुखाने के बाद ना ऊपर का छिलका निकाल कर अंदर में सुपारी मिलती है. आप लंच के डिनर के बाद अगर थोड़ी सी खाते हो तो डाइजेशन में भी हेल्प करता है. और सुपारी को ना इंडियन लीगल ड्रग बोला जाता है, क्योंकि एक कच्ची सुपारी आप खाते हो ना सबको 30 में विस्की पर इतना नशा होता है ना. तो ड्राई हो ड्राई में कुछ नहीं होता है. कच्ची अगर खाओगे ना आपका सर वगैरह पूरा बनने लगता है. अरे इससे ना हमें इसकी एज का पता चलता है. अरे तो इसकी ना 4 रिंग एक साल में बनती है, 4 रिंग मीन्स 1 ईयर. और ये पेड़ जो ना 50 साल तक फ्रूट देता है और 50 साल के बाद फ्रूट देना बंद करता है. और इसे कट कर कंस्ट्रक्शन में थोड़ा फ्लेक्सिबल होता है. जो अपने अभी आटे से ब्रिक टोस्ट किया ना, ब्रिज सीधा बना है. अच्छा. और ये सुपारी का पत्ता इससे ना प्लेट्स बाउल्स वगैरह बनाते हैं. तो जो अपने भी खाना खाया ना वो प्लेट हम सुपारी के पत्ते की बनाते हैं. या ताई ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्पायसेसचे आपल्याला सर्व डिटेल्स देत आहेत. आता आपण सुपारीचं झाड पण बघितलं आणि उराक कसं बनवतात तेही बघितलं. ते आपण त्या मसाल्याच्या शॉपमध्ये आलो. हे सगळं वूड म्हणजे हे नारळापासून बनवलेले वस्तू आहे तिथे. हे बघा, हे आहे मोरिंगा पावडर, अश्वगंधा, हे सगळ्या प्रकारचे मसाले. आपण आलो आहोत फॉन्टेनसला. चला आपण फॉन्टेनस म्हणजे इथे जी वेगवेगळे ही जी घरं आहेत वेगवेगळ्या पद्धतीने रंगवली आहेत. बघा ह्यांचे कलर्स. नहीं खाली खड़ा रहना, पैर मत लगा.
आता आपण आलो आहोत इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चला आणि हे पहा किती सुंदर चर्च आहे आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत इथे बऱ्याच मूवीजच्या वगैरे शूटिंग झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आम द मॉडेल कमा. आता आपण चर्च मध्ये एंट्री केली आहे. हे पहा वरती थोड्या पायऱ्या आहेत आणि वरती चढून गेलं की चर्च आहे. खूप सुंदर चर्च दिसते. इथे बऱ्याचशा मूवीजची शूटिंग वगैरे होते. चला आपण वरती जाऊन बघूया. चला तर मग. क्रिसमसच्या डेकोरेशनसाठी आता हे चर्च बंद होतं आणि आता त्यांचं डेकोरेशन होत आलेलं आहे. ते उद्या आता ओपन होईल तेव्हा आपण येऊन पुन्हा बघू. असा आपला डे 2 संपलेला आहे आणि आता आपण पुन्हा जाऊन फ्रेश होऊन उद्या 3rd डेचा व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडेल.